ठाण्यात महायुती म्हणून लढण्याबाबत पडताळणी सुरू, तर पिंपरीमध्ये अजित पवारांसोबत जाण्यास भाजप अनुत्सुक, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट, सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। पालिका निवडणुकीच्या तोंडावर आघाडीच्या मुद्द्यावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत विरोध, भाई जगतापांकडून स्वबळावर लढण्याचा दावा, तर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, वर्षा गायकवाडांची माहिती। राज्यातील महायुतीच्या आमदारांना सरकारकडून दिवाळी गिफ्ट, विकास कामांसाठी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मंजूर, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांचा समाचार। माझ्यावर टीका करण्यासाठी राणा दाम्पत्याला देवा भाऊंकडून प्रोग्राम, नवरा युवा स्वाभिमानमध्ये तर बायको भाजपमध्ये, हा कसला स्वाभिमान म्हणत कडूंचा राणांवर पलटवार। शिरूर तालुक्याच्या जांबूतमध्ये 70 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू, वनमंत्री घटनास्थळी येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, संतप्त ग्रामस्थांचा सरकारला इशारा। दिवाळी पाडव्यानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात आकर्षक सजावट, सकाळपासून दर्शनाला भाविकांची मोठी गर्दी। पाडव्याच्या मुहूर्तावर नव्या गुळाला प्रति क्विंटल 4200 ते 4500 रुपयांचा दर, उत्पादन खर्चही सुटणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। पाडव्याच्या मुहूर्तावर सौद्यात हळदीला 17,800 रुपयांचा उच्चांकी दर, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडले सौदे। शिवरायांची वेशभूषा केलेल्या व्यक्तीला वसई किल्ल्यांमध्ये रोकलं, मराठी नाही हिंदीत बोला म्हणत परप्रांतीय सुरक्षा रक्षकांना दादागिरी केल्याचा आरोप। फरार आरोपी मेहुल चोक्सीला लवकरच भारतात आणलं जाणार, भारतातील प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाची परवानगी, आर्थर रोड जेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती।